नमस्कार. तर आज आपण नाही ते आपलं पोट कमी करण्यासाठी आणि कंबर कमी करण्यासाठी, हा जो कमरेचा घेर आहे ना तो कमी करण्यासाठी, इथून जो फॅट आपला बाहेर आलेला आहे, पोट जास्त पुढे आलेला आहे, ते कमी होत नाहीये. खूप जणांच्या कमेंट्स आल्यात की मॅडम आमचं वय खूप जास्त आहे, आम्हाला सगळ्यांसारख्या उड्या मारता येत नाही, जास्त हेवी एक्सरसाइज जमत नाही. एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत की सगळे जण करू शकतात. तुम्हाला कोणताही त्रास असू दे, म्हणजे तुमचे समजा गुडघे दुखतायत, पाठ दुखते, कंबर दुखते, तरी सुद्धा तुम्ही हे सगळे व्यायाम करू शकणार आहात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला व्हिडिओ पाहून जास्त काउंटिंग करायचं नाहीये. तुम्हाला सवय होऊ द्या त्या सगळ्या एक्सरसाइजची, त्यानंतर काउंटिंग वाढवायचंय. एकाच दिवशी करायला गेलात तर खूप तुम्हाला दम लागणार सुद्धा आहे आणि तुमचं शरीर सुद्धा खूप दुखणार आहे एक्सरसाइज केल्यानंतर. त्यामुळे स्लो पासून सुरुवात करा, पण एवढे सोपे व्यायाम सांगणार आहे की जर तुम्ही फॉलो केले तर गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला तुमचं पोट, तुमचा कमरेचा घेर हा नक्की कमी होताना दिसणार आहे. पण तुम्ही किती दररोज करताय याच्यावरती आहे. तर तुम्ही कमेंट सुद्धा वाचू शकता की एका महिन्यात 5 किलो वजन कमी झालेलं आहे, 15 दिवसात 3 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा करू शकता. तर चला पाहूया ते काय व्यायाम आहेत. बघा, आता जर तुम्हाला खाली बसायला त्रास होत असेल तर तुम्ही बेडवरती बसून सुद्धा करू शकता. फक्त जिथे बसणार आहात ती जागा आपल्याला एक समान असली पाहिजे. खालीवर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बसून हे व्यायाम करायचे नाहीयेत. तर चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत तर बटरफ्लाय पासून. तर काय करायचे, दोन्ही पायाचे जॉईंट ठेवायचे, पाय जवळ घेऊन यायचे, जेवढे जमतायत तेवढे. आता समजा जास्त गुडघे तुमचे फोल्ड होत नसतील तर एवढे पाय आले, हात खाली ठेवा आणि असं केलं तरीही चालेल. आता जे लोक इझिली फोल्ड करू शकतात त्यांनी जवळ घेऊन यायचे, थोडंसं आपल्याला अपडाऊन करायचे. 20 वेळा करा, 30 वेळा करा, कितीही वेळा केलात तरीही चालेल. असं केलात की त्यानंतर काय करायचंय, सरळ बसायचंय, पाठ कंबर सरळ ठेवायची आणि आपल्याला इथे श्वास घेत आपल्याला खाली जायचंय आणि श्वास सोडत वरती यायचंय. बघा, 1 2 3 4. आता ज्या लोकांना जास्त पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यांना जास्त खाली वाकायला जमणार नाही, त्रास होणार आहे, तर त्यांनी काय करायचंय, श्वास घेत खाली जायचंय. बस एवढं गेलात. फक्त पाठ कंबर सरळ असू द्या. पुन्हा वरती यायचंय, खाली घ्यायचंय, पुन्हा वरती यायचं. याचा दाब कुठे येणार माहितीये, पूर्ण ह्या पोटावरती येतो. खूप सोपा व्यायाम आहे. किती वेळा करायचे, 20 वेळा करायचे आणि याचे किती सेट मारायचे, 3 सेट मारायचे. नवीनच असाल तर फक्त 10 वेळा काउंट करायचे आणि 3 सेट मारायचे. हा एक सेट मारलात की थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायचे, 10 सेकंड किंवा 20 सेकंड, आणि पुन्हा आपल्याला हीच एक्सरसाइज पुन्हा करायची. आता हा व्यायाम झाला की नेक्स्ट आपल्याला काय करायचे बघा, दोन्ही पाय समोर ठेवायचे आणि दोन्ही हात आपल्याला असे एंटरलॉक करायचे. हात सरळ ठेवणारात असे आणि पाठ कंबर सरळ, अजिबात आपल्याला खाली वाकायचं नाही याच्यामध्ये. थोडंसं बॉडी आपल्याला पाठीमागे घेऊन जायचे. इथे श्वास घेत आपल्याला खाली जायचंय, पुन्हा श्वास सोडत वरती यायचंय. बघा, पाठ कंबर सरळ असणार आहे, हात सुद्धा असेच सरळ ठेवायचे, हात इथे आल्यावरती वाकवायचे नाहीये. बघा, 1 2, याचा पूर्ण दाब कुठे येतोय माहितीये, ह्या तुमच्या पोटावरती येणार आहे. 3 4 5 6 7 8 9 10. थोडं हलका तुम्हाला पाठीमागे जायचं आहे. किती वेळा काउंट करायचे, 20 वेळा काउंट करायचे आणि किती सेट मारायचे, 3 सेट मारायचे. अँड रिलॅक्स व्हायचे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, तर पाय आपल्याला दोन्ही ओपन करायचे, जेवढे तुम्हाला येतील एवढे. सुरुवातीला एवढे झाले चालेल, जेवढे ओपन होत आहेत तेवढे ओपन करायचे. दोन्ही हात आपल्याला इथे एंटरलॉक करायचे आणि काय करायचंय बघा, हात सरळ असणार आहेत, उजव्या साईडला जायचंय, श्वास घेत आपल्याला खाली जायचंय, श्वास सोडत वरती यायचंय. हात इथे येणार आहे, थोडीशी बॉडी पाठीमागे जाणार आहे. 2 3, फक्त पाठ कंबर सरळ असू द्या, खाली असं वाकायचं नाहीये. 4 5 6, व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्या सोबत करून पहा, खूप छान आहे. 7 8 9 10. आता आपण क्लॉकवाईज 10 वेळा केला, आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज 10 वेळा करायचंय. म्हणजे डाव्या साईडने जायचंय,
श्वास घेत श्वास सोडत वरती यायचे. 1 2 3. याचा पूर्ण प्रेशर कुठे येतोय माहितीये? तुमच्या पोटावरती येतोय. तुमचा कमरेचा जो इथला फॅट आहे ना तो कमी होणार आहे. 4 5. आता जर ज्यांना जास्त खाली वाकायला त्रास होतोय त्यांनी काय करायचंय, थोडंसं अंतर कमी करायचंय आणि बस एवढं केलं तरीही चालेल. अँड रिलॅक्स व्हायचंय. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, सेम तसेच पाय ओपन करायचे आहेत. एकदम सोपा व्यायाम आहे हा सुद्धा. काय करायचं बघा, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आणि हात वरती घेऊन जायचे. इथे आपल्याला श्वास घेत खाली जायचंय, श्वास सोडत वरती यायचं. बघा जास्त खाली सुद्धा आपल्याला जायचं नाहीये. ज्या लोकांना पाठदुखी नाहीये, कंबरदुखी नाहीये त्यांनी काय करायचं बघा, पूर्णपणे खाली जायचंय. ज्या लोकांना पाठदुखी कंबरदुखीचा जास्त त्रास आहे त्यांनी फक्त 1 फक्त पाठ कंबर सरळ, 2 3 4 5 6 7 8 9 10 या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला किती सेट मारायचे, तर 3 सेट मारायचे. याचा पूर्ण प्रेशर कुठून येतोय माहितीये? पूर्ण तुम्हाला ह्या कमरेपासून येणार आहे. अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत. ही सुद्धा एकदम सोपी आहे, सगळ्यांना जमेल अशी. बघा, मांडी घालून बसायचे. समजा पाय फोल्ड करायला त्रास होतोय तर तुम्ही असे पाय ठेवून सुद्धा बसू शकता. मांडी घालून बसा, पाय लूज ठेवायचे, जेवढे जमतील तेवढे तुम्हाला पाय लूज ठेवायचे. एकदम सोपा व्यायाम सांगणार आहे. बघा, दोन्ही हात सेम आपल्याला असेच ठेवायचे, हात वरती घेऊन जायचे आणि फक्त आपल्याला उजव्या साईडला बॉडी आपली स्ट्रेच करायची, त्यानंतर डाव्या साईडला स्ट्रेच करायचे. किती वेळा करायचे? 20 वेळा करायचे. 1. आता जेवढं शक्य आहे तेवढं, सुरुवातीला अगदीच एवढे जाऊ शकत असाल तर एवढंच जायचं. हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुम्ही खाली जाणार आहात. याचे सुद्धा तुम्हाला 3 सेट मारायचे. अगदीच नवीन आहात तर 10 वेळा काउंट करा आणि 3 सेट मारा, चालेल. पण पहिल्याच दिवशी घाई करू नका, नाहीतर खूप दुखणार आहे बॉडी. अँड रिलॅक्स व्हायचंय. होते की नाही सोपे व्यायाम? एकदम सोपे व्यायाम होते, त्यामुळे नक्की करायचे आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती समजा नवीनच आहात, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.